पुन्हा वाचले कामगार, जीवावर उद्धार होऊन करावी लागते काम। कंपनीतील 600 टन गरम लिक्विड बाहेर पडले, सुदैवाने जीवितहानी टळली। भुगाव येथील इव्होनित कंपनीत कामगाराचा जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे। जीवावर बेतणारी घटना 2 दिवस पूर्वी घडली। याबाबत मजदूर संघाकडे कामगारांनी तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे कामगारांना जीवावर उद्धार होऊन काम करावे लागत असल्याचे बोलले जाते। सूत्राने दिलेल्या माहितीनुसार इव्होनित कंपनीने ब्लास्ट फर्नेस रिपेअर करण्यासाठी 15 दिवस मेंटेनन्स मध्ये घेतले होते। 3 तारखेपासून दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते। त्यानंतरही 21 तारखेला नियमित काम चालू करण्याची प्रोसेस केली। ही प्रोसेस केल्यानंतर 16 ते 18 तास मटेरियल बाहेर निघणे अपेक्षित होते, मात्र 36 तास लोटूनही मटेरियल बाहेर न पडल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे कामगारांनी सावध भूमिका घेत काम सुरू ठेवले। 23 तारखेला सकाळी 6:20 ते मटेरियल एकाच वेळी जवळपास 600 टन गरम लिक्विड जागा मिळेल तिथून बाहेर पडले। त्यांना वेळीच कामगारांची शिफ्ट चेंजचा टाइम असल्यामुळे व कामगार सावध असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। कदाचित हा प्रकार रात्री घडला असता तर खूप मोठी जीवितहानी झाली असती। ब्लास्ट फर्नेस रिपेअर करिता बाहेरून तज्ञ कामगारांना व अधिकाऱ्यांना बोलावले जाते, मात्र स्थानिक कामगारांनीच ही काम केल्याने हादसा घडल्याने बोलले जात आहे। सदर प्रकरणाची माहिती घटना होण्यापूर्वी 22 तारखेला रात्री 8 वाजता भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष मिलिंद देशपांडे यांना देण्यात आली। त्यांनी या प्रकरणात उद्या सकाळी 10 वाजता कंपनीसोबत चर्चा करून दोषींवर कार्यवाही करू असे आश्वासन कामगारांना दिले होते, पण अजूनही काही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। येथील एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे 6 नोव्हेंबर आणि त्यापूर्वी एकदा असे 2दा कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्याच्या घटना घडल्या। त्यात बरेच कामगार जखमी झाले होते, तर काहींनी आपले प्राण सुद्धा गमावले। तरीही कंपनीने या अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही। त्यामुळे कामगारांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी कामगारांनी केली आहे। याबाबत कंपनीचे अधिकारी श्री शर्मा आणि जनसंपर्क अधिकारी श्री जोबंदर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही।